नमस्कार, मी मयुरी. कशा सर्व मजेत ना? आज आपण बघणार आहे तिळाची खुसखुशीत अशी पुरणपोळी. 3 ते 4 दिवस आरामशीर टिकते आणि मस्त अशी खुसखुशीत होते. पुरणपोळी टम्म फुगलेली होते. तर आता आपण सुरुवात करूया आणि एकदम अशी सारण एकदम भारी पद्धतीने बनवलेलं आहे मी आणि एकदम छान अशी पुरणपोळी टम्म फुगलेली काठोकाठ एकदम अशी तुम्हाला मी आज रेसिपी दाखवणार आहे. आपली नेहमीची पुरणपोळी करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी. आपल्या पुरणाची पोळी करतो त्यामध्ये चणा डाळीचं आपण सारण करतो, ह्यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी सारण केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि बघू शकता मस्त अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत. तिळाच्या दुधाबरोबर गरम गरम तुपाची धार सोडून आपण हे पुरणपोळी खाऊ शकतो, तिळाची पुरणपोळी. आणि आता आपली संक्रांत येतच आहे जवळच, तर त्यासाठी तुम्ही हा नवीन पदार्थ नक्की करून बघा. तिळाची पुरणपोळी गरमागरम दुधाबरोबर आणि वरून तुपाची धार सोडायची, एकदम भारी अशी लागते. 3 ते 4 दिवस आरामशीर टिकते, कारण आपण यामध्ये कुठेही पाण्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही. म्हणून तर चला आता आपण सुरुवात करूया. इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे. एका बाउलमध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. साधारणतः 2 वाटी घेतलेले आहे, छोटे 2 वाटी. आणि आता आपण 1 चमचा तूप घालायचं यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण पाणी घालून पीठ थोडं पातळसर असं आपण भिजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण पुरणपोळीला पीठ मळतो ना, तसंच आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. आणि एक 10 ते 12 मिनटासाठी म्हणजे 15 मिनटासाठी आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचे बाजूला. हे बघा, अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतले आणि वरून थोडंसं तेल लावले आणि तेल लावून ठेवून दिले. आता आपण झाकण ठेवून देऊया, तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. सारण बनवण्यासाठी इथे गूळ घेतलेले आहे मी. 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. इथे 50 ग्रॅम बुंदी घेतलेली आहे आणि इथे 50 ग्रॅम सफेद तीळ घेतले आहेत. गावरान तीळ घ्यायचे आहेत, पॉलिशवाले तीळ घ्यायचे नाहीत, त्याने चव बिघडते. आणि इथे आपल्याला दुधाची पावडर लागणार आहे. 50 ग्रॅम दुधाची पावडर घेतलेली आहे. सुंठ पावडर घेतलेली आहे पाव चमचा आणि वेलची पावडर घेतलेली आहे एक पाव चमच्यापेक्षा थोडं कमी. इथे मी ही बुंदी वापरलेली आहे. खारी बुंदी वापरायची नाही, नाहीतर मग चव बिघडते. ही हल्दीरामची बुंदी आहे, ही आपल्या किराणा स्टोअरच्या दुकानामध्ये मिळून जाते, तर तिथून आपण ही घ्यायचे. आणि इथे सफेद तीळ आपण जे गावरान घेतलेले आहेत ते आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे. चांगलं असं फास्ट गॅसवरती भाजलं तर तीळ आतमध्येपर्यंत चांगले भाजले जाणार नाहीत आणि पुरणपोळीला चव लागणार नाही चांगली. म्हणून तर मंद आचेवरती 5 ते 7 मिनटामध्ये तीळ भाजून होतात. सतत आपण हलवत राहायचं आहे. मंद आचेवरती तीळ भाजून झालेले आहेत. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पावडर त्याची. आणि जी बुंदी आपण घेतलेली आहे तर ती पण मी यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. आणि आता आपण यामध्ये गूळ घालायचं आहे. पहिल्यांदा मी थोडासा गूळ बाजूला ठेवून दिला, जास्त गोड होईल म्हणून, पण नंतर असं वाटलं की गूळ कमी पडेल म्हणून तर परत गूळ ह्याच्यामध्ये राहिलेला आहे तो पण घालून घेतला आहे मी. दुधाची पावडर घालायची आहे. 50 ग्रॅम दुधाची पावडर घेतलेली आहे यामध्ये मी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकत्रित चांगलं होईल. आणि आपण हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आता थोडंसं जे गूळ राहिलेलं तर ते पण मी घालून घेत आहे आणि चांगलं मिक्स झालेलं आहे गूळ घातल्यामुळे. आता आपण परत त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आणि आता आपण हे जे सारण केलेलं तर ते थोडंसं आपण 1 ते 2 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त असं तूप सुटेपर्यंत अगदी झटपट अशी होते आणि जास्त टाईम लागत नाही पुरणाची पोळी करायलाही. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुपावर थोडंसं परतून घेतलं, कारण बुंदी तर फ्राय केलेली होती आणि तीळ पण आपण भाजून घेतलेले होते. फक्त एकत्र चांगलं असं मिक्स करून घ्यायचे तुपामध्ये. सुंठ पावडर आणि वेलची पावडर जी घेतलेली तर ती घालून घ्यायची यामध्ये. आणि मस्त असा गोळा झालेला आहे, बघू शकताय. आता आपण गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे. या पद्धतीने एकदम भारी अशी झालेली आहे सारण आपलं. आता मी प्लेटमध्ये काढून हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक असं झालेलं आहे. आता मी याचे 6 गोळे करून घेतलेले आहेत पुरणाचे. आणि पीठ पण चांगलं भिजले गेलेलं आहे, एकदम असं लवचिक झालेलं आहे, बघू शकताय. आता आपण पिठाचा गोळा करून घेऊ.
पिठाचा गोळा करून घेते आणि इथे गहूचं पीठ घेतलेलं आहे मी. तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता आणि इथं पोळपाटाला मी कपडा बांधलेला आहे. कपडा न बांधता पण तुम्ही करू शकता, पण मला कपडा बांधून बरं पडतं म्हणून तर मी इथे कपडा बांधलेला आहे. आणि आता आपण जो पुरणाचा गोळा केलेला आहे तर तो आपण याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचा आहे, चांगलं भरून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही गोळे न करता जरी भरले, मग सारण भरलं तरी पण चालू शकते. तर इथे मी पुरणाचा गोळा चांगला असा भरून घेतलेला आहे. आता परत पिठामध्ये आपण गोळून घ्यायचं आहे आणि चांगलं असं लाटून घ्यायचं आहे. जास्त जोर देऊन लाटायचं नाही, नाहीतर पुरणपोळी फुटण्याची शक्यता आहे. हलक्या हाताने आपण ही पुरणपोळी, जशी आपण चण्याच्या डाळीची जशी पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने आपण ही हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आणि मस्त टम्म फुगते पुरणपोळी, काठोकाठ एकदम भारी खुसखुशीत खमंग अशी पुरणपोळी, तिळाची पुरणपोळी होते. अशा पद्धतीने पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे. आता आपण तव्यावरती शेकून घेऊया मस्तपैकी तूप लावून. तवा तापायला ठेवलेला, तवा तापलेला आहे. आता त्यावरती आपण ही पुरणाची पोळी लाटून घेतलेली आहे तर ती आपण घालून घेऊया. आणि आपण पहिल्यांदा आहे ना पलेता लावायचा नाही, असे हाताने पलटी करून घ्यायची आपल्याला पुरणपोळी. अशा पद्धतीने सर्व पुरणपोळ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत, अगदी काठोकाठ फुगलेल्या आहेत. आणि वरून एक एक चमचा मी तूप घालत आहे. आपल्या आवडीनुसार आपण तूप किंवा तेल लावू शकतो. अशा पद्धतीने सर्व पुरणपोळ्या मी करून घेत आहे. बघू शकताय मस्त अशी टम्म फुगलेली, एकदम छान अशी पुरणपोळी झालेली आहे, टम्म फुगली आहे. दुसरी पण पुरणपोळी आपण करून घेऊया. दुसरी पण पुरणपोळी मी घातलेली आहे तव्यावर आणि आता तूप घालून आपण शेकून घेऊया. हे बघा मस्त पुरणपोळी फुगलेली आहे, एकदम भारी. अशा पद्धतीने सर्व पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. खमंग खुसखुशी अशी तिळाची पोळी, पुरणपोळी 4 ते 5 दिवस टिकणारी मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. गरमागरम तुपाची धार सोडू शकतो आपण याच्यावरती आणि दुधामध्ये डिप करून खाऊ शकतो. एकदम छान अशी काहीतरी नवीन असं. चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्व पुरणपोळ्या टम्म फुगलेल्या आहेत, बघू शकताय एकदम भारी असे झालेले आहेत.